सुना दिया था टुकड़ों जी बाबा तुमने, टुकड़ों जी बाबा तुमने भारत जगा दिया था है। टुकड़ों जी बाबा तुमने भारत जगा दिया था है। टुकड़ों जी बाबा तुमने भारत जगा दिया था। सुन के तुम्हारी वाणी घबरा गया था परता, सुन के तुम्हारी वाणी घबरा गया था फंदा, सुन के सुन के तुम्हारी वाणी घबरा गया न परता। उस क्रांति के ही बदले, उस क्रांति के ही बदले पल पल लगा दिया था। टुकड़ों जी बाबा तुमने भारत जगा दिया था। टुकड़ों जी बाबा तुमने भारत जगा। आवाज था पहाड़ी वाणी में तेज धारा, आवाज था पहाड़ी वाणी में तेज सारा, आवाज था पहाड़ी वाणी में तेज धारा। सतधर्म को चलावे चलावे, सतधर्म को भलावे, अवतार तो लिया था है। टुकड़ों जी बाबा भारत जगा दिया था। टुकड़ों जी बाबा भारत जगा दिया। कहता है कासपुरी वह कीर्ति अमर तुम्हारी, कहता है दासपुरी कीर्ति अमर तुम्हारी। दास धर्म को बढ़ावे बढ़ावे, सतधर्म को बढ़ावे, अवतार तो लिया था। टुकड़ों जी बाबा भारत जगा दिया था। टुकड़ों जी बाबा भारत जगा दिया था। हॅलो, एकदा बरोबर करून घ्या, नंतर हात बोटाचे जमत नाही त्याले. मॉनिटरचा आवाज द्या. मॉनिटरचा आवाज खोला. हॅलो, इको कमी करायचा. हॅलो हॅलो. खालचा देवेंद्र वरचा, खालचा नरेंद्र वरचा देवेंद्र एका लाईनीत आणा. खालचा देवेंद्र वरचा नरेंद्र, मधातले का दलिंद्र आहो का आपण. हॅलो हॅलो हॅलो. हे आहे त्याला करंट आहे. ते बाहेरचे अंदर येऊन बसा, भरपूर जागा आहे आपल्या जवळ. भरपूर जागा आहे, लहान पोरं समोर येऊन बसा. काऊन का हा कार्यक्रम लहान पोरांसाठी आहे, म्हाताऱ्याला सांगून फायदा नाही. काऊन का म्हाताऱ्याला सांगितलंय तर त्याची चार्जिंगच होत नाही, आणि चुकून झाली तर सेल्फच उचलत नाही. लहान पोरीची लवकर चार्जिंग होते आणि लवकर सेल्फ उचलते, म्हणून आपला कार्यक्रम लहान पोरीसाठी आहे. आजकालचे पोरं घडले पाहिजेत, लहान पोरं घडले पाहिजे. मी म्हणतो माय कीर्तन ऐकून एखाद्या म्हाताऱ्यानं दारू सोडली तर मी त्याला हात जोडून विनंती करतो, त्यानं दारू नाही सोडाव, त्यानं डबल प्या.
मग दारू कोण सोडली पाहिजे? तर दारू तरुण पोरेनं सोडली पाहिजे. हा कार्यक्रम, आजचा कार्यक्रम हा तरुण पोरेनं घेतलाय. आजचा कार्यक्रम हा तरुण पोरेने घेतलाय. तरुण पोरीची व्याख्या काय व्याख्या तरुण पोरीची? जो आळशात पाहिजे पाहून रात्री आला लागते त्याला धरून, तोच खरा तरुण? तो खरा तरुण नाही. हा कार्यक्रम तरुण पोराने घेतलाय. सगळ्यात समोर तरुण असले पाहिजे. अग्नी बळकला युद्धाचा तू आळशी होऊन बसे. अग्नी बळकला युद्धाचा तू आळशी होऊन बसे. करुणाकोणी रक्ताना नौजवान तुझ्या मनासाठी. 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 भारत मातेला साथीला माती उभा हो, सैन्यामध्ये भरती व्हावया. अरे देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. मेला तर तू शहीद होशील कीर्ती तुझी देशावरती. मेला तर तू शहीद होशील कीर्ती तुझी देशावर. मेला तर तू शहीद होशील कीर्ती तुझी देशावरती. जिंकला तर वीर म्हणून पदवी देती राष्ट्रपती. अग्नि बळकला युद्धाचा तू आळशी होऊन बसे. अग्नि बळकला युद्धाचा तू आळशी होऊन हो. करुणाकोणी रक्ताना उजळे नौजवान तुझ्या मनामध्ये. करुणाकोणी रक्ताना उजळे नौजवान तुझ्या मनामध्ये. करुणाकोणी रक्ताना उजळे नौजवान तुझ्या मनामध्ये. मॉनिटर थोडे मागा घ्या. शिट्टी वाजत असेल तर आवाज खोला लागतो. आवाज खोला तुम्ही. हॅलो, खालचा माईक बंद आहे. हॅलो, बघ जमलं. आता मी असतो तुम्ही नसते तर कार्यक्रम झाला असता काय? समजा ते असते मी नसतो तर कार्यक्रम झाला असता काय? तर तेही असते मी असतो तुम्हीच नसते तर कार्यक्रम झाला असता काय? म्हणून हात जोडून विनंती. श्री गुरुदेव चराचर अदृश्य रूपाने वास करणारी भगवान परमात्माची चैतन्यमय अशी शक्ती विश्वमाऊली संत ज्ञानेश्वर महाराज, लोक भाषेत आणणारे अधिकृत अधिकारी जगद्गुरु जगतमान्य संत तुकाराम महाराज, तुलसी मातेची गचर गाणी बंद करून भजन कीर्तनाच्या माध्यमातून मानवता जागृत करणारे संत नामदेव महाराज. तू हलक्या जातीचा नाही भारी जातीचा, तू झोपडीत राहणारा मी अपार्टमेंट मध्ये राहणारा. तुम्ही लहान आम्ही मोठे, तुम्ही अज्ञानी आम्ही ज्ञानी, असे अध्यात्म मनाला शृंग लावणारे संत नामदेव, संत एकनाथ महाराज, विदर्भ केसरी संत गाडगे महाराज, मानवतेचे मान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर चला आपला कार्यक्रम सुरू होत आहे, पण त्याआधी आपण तुकडोजी महाराजचं भजन घेऊया की सारी दुनिया का सारी दुनिया का तू ही करनदार है, बिना तेरे न किसी को लगार है, तेरे न किसी को लगार है, बिना तेरे न किसी को लगार है, तू ही करनदार है, सारी दुनिया का तू करनदार है, बिना तेरे न किसी को लगार है, तेरे न किसी को लगार है, बिना तेरे को लगार है, तेरे भीतर से चलता है सारा जगत, डोलती है हवा फूलता है जीवन, डोलती है हवा फूलता है जीवन, सारे प्राणों का प्रेरक तू सरदार है, बिना तेरे न किसी को लगार, बिना तेरे न किसी को लगार, बिना तेरे न किसी को, सारी दुनिया का तू ही करनदार है, सारी दुनिया का तू ही करनदार है, बिना तेरे न किसी को लगार, बिना तेरे न किसी को लगार, बिना तेरे न किसी को लगार. पहिली पार्टी म्हणजे लहान पोरं, मॉनिटर खोला. पहिली पार्टी म्हणजे लहान पोरं, दुसरी पार्टी म्हणजे पुरुष मंडळी, आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पार्टी म्हणजे महिला मंडळ. लहानपणापासून तर 18 वर्षापर्यंत
द्या. छत्रपती शिवाजी महाराज की बापा 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 जेवली यायचं पास नाही लागत. हे जून आले नाही हा नाही आवाज नाही ना आवाज नाही का नाही. तुम्हाला आवाज नाही काय एवढा आवाज द्या जोरात. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी बाबर. आता हे मला वाटते अधिक महिन्यातलेच आहे तुमचं. आता हे शेवटपर्यंत चालू द्या. असाच आवाज राहू द्या. आता दुसऱ्या पार्टीचा आवाज चेक करू आपण. पुरुष मंडळी आवाज द्या. छत्रपती संभाजी महाराज की. तरी आवाज कमीच आहे त्याचा. जून आले त्या लहान पोरीचा तरी लहान पोरं तरी एवढ्या तरी त्याचा आवाज चांगला आहे. आता मी एवढे गाव फिरलो. मी नागपूर यवतमाळ भंडारा इकडे फिरलो. आता मला आवाज वाढवणे येते. जो स्वतःला खरं मर्द समजते त्यानंच आवाज द्या. छत्रपती संभाजी महाराज की. बाबर आता कसा आवाज वाढला असे आवाज पाहिजे. आता तिसऱ्या नंबरचा पार्टीचा आवाज आपण चेक करू. महिला मंडळ 18 वर्षाच्या वर्तन जे मराले टेकले त्यांना आवाज द्या. सावित्रीबाई फुले की जय. तुम्ही नका म्हणू ना. महिला मंडळाने आवाज द्या. सावित्रीबाई फुले की. तुम्ही नका म्हणू ना. हे मधामधातच कोण करते काय मी समजतच नाही मला. हे जाऊ दे तरी याकडे सगळ्यांनी आवाज द्या. तुकडोजी महाराज की. गाडगे महाराज की. गणपती बाप्पा. बस असा शेवटपर्यंत आवाज येऊ द्या आता. आणि आपले आडनाव एवढे खतरनाक आहे काका. एवढं खतरनाक आडनाव आहे. कोणाचं आडनाव तेलगोटे. तेलातले गोटे तेलगोटे. मी यवतमाळ साईडने तिकडे कार्यक्रमाला गेलो आणि तिथं मी जिथं जेवण होतं त्याचं आडनाव होतं हागे. हागेला पोरगी दिली पाजीची. सांगा एवढं खतरनाक आडनाव आहे. कोणाचं आडनाव मालपाणी. माली आहे पाणी आहे. हे आमच्या सोबत असते वाकोडे. आहे सरळ ते पण त्याचं आडनाव वाकोडे. म्हणून एवढं खतरनाक. आपले अडनाव चांगले असले पाहिजे ना. आपले नाव चांगले असले पाहिजे. जो 50-50 वर्षाचा होते तरी त्याचं नाव चिंटी पिंट्या. 50-50 वर्षाचा होते तरी. पहिलेचे नाव अशी होती काय. पहिलेचे नाव राम श्याम देवाचे नाव होते पहिले. आता देवाचे नाव आहे काय. आहे काय नाही. म्हणून संस्कार टाकायची गरज आहे तुमच्यावर. तरुण पोरे महिला मंडळाने आपल्या मुलांवर संस्कार टाका. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज याची तारीफ केली होती शेवटल्या क्षणात. अफजल खानाने इकडे लक्ष देऊ नाही का. हात निकाल दे उसके पर नहीं झुके हमारे सामने. अरे हात निकाल दे उसके पर नहीं झुके हमारे सामने. जबान काट दे उसकी. जबान काट दे उसके पर नहीं रहम के हमारे सामने. आंखें निकाल ले उसके. आंखें निकाल ले उसके पर नहीं झुके हमारे सामने. नहीं झुके हमारे सामने. ऐसे कौन से पाप किए थे हमने कई जन्मों में. ऐसे कौन से पाप किए थे हमने कई जन्मों में. जैसे संभाजी जैसे औलाद ने जन्मे हमारे जमाने में. त्यांना घडवणारे शिवाजी महाराज होते. म्हणून म्हणतात एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव काय. किल्ल्याचं नाव माझ्या राजाचं नाव काय. किल्ल्याचं नाव. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय. माझ्या राजाचं नाव काय. किल्ल्याचं नाव काय. माझ्या राजाचं नाव काय. किल्ल्याचं नाव.
माझ्या नावावर माझ्या राजाचं नाव आमच्या इकडच्या सोलंबी नगरची आजी अंगानं फुगल्या अंगानं. आता काऊन म्हणाल तुम्ही तर त्याच्या मागचं असं कारण आहे काऊन का नातवाची बिस्किट दाबू दाबू. तुमच्या इकडची गोष्ट नाही करत बरं आजी, तुमच्या इकडची गोष्ट नाही करत, आमच्या इकडची गोष्ट करतो. त्या आता बाया येऊन राहिल्या काऊन का सिरियलला बंद व्हायचा टाइम झाला. आता सिरियल एवढा खतरनाक आहे तारक मेहता का उलटा चष्मा, माझा जीव तिच्यात गुतला. आता ती एक नवीनच सिरियल निघाली, चढण उतरण घसरण एखाद्या दिवशी पाहू मरा. आता जो नवीनच सण निघाला जानेवारी महिन्यात असते, एका बाईच्या घरात 50 जणीचा मोर्चा. कोणता सण होतो? संक्रांत. एका बाईच्या घरात 50 जणीचा मोर्चा. या संक्रांतच्या आहे ना आमच्या इकडे एका बाईचा झगडा मकला. ते म्हणे 100 रुपयाची ऑटो करून आली म्हणे 2 रुपयाचा चम्मच दिला म्हणे. तोंड पाहू तो वाना देते म्हणे. वाने का सारखे सुद्धा देते का चमचे चाय गाळण्या बेकार झालेले बोर फणी उवा काढायला फणी. उकाने एवढा खतरनाक घेते उकाने. एका बाईनं खतरनाक उकाने घेतली. ते म्हणे खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका. काय म्हणे खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका. मी त्याची मांजरण थोमा खोका. एका बाईनं त्याच्यावनी खतरनाक उकाने घेतली. ते म्हणे शिरा केला रव्याचा आणि खोबरे टाकते किसून किसून. काय म्हणे शिरा केला रव्याचा आणि खोबरे टाकते किसून किसून. आमचे हे बसले रुसून तर मी घेतले चाटून पुसून. मग वानात काय दिलं पाहिजे ना आपण? काय दिलं पाहिजे वानात? तुकडोजी महाराजची ग्रामगीता दिली पाहिजे, सावित्री मातेचं जीवन चरित्र दिलं पाहिजे. अरे ज्या सावित्री मातेनं तुमच्यासाठी शिक्षण खुलं करून दिलं त्या सावित्री मातेचं जीवन चरित्र दिलं पाहिजे. कि घर घर में जाएंगे सबको जगाएंगे, राष्ट्र संत जी का संदेश सुनाएंगे. ग्रामगीता से बनेगा हर घर एक मंदिर. ग्रामगीता से बनेगा हर घर एक मंदिर. घर घर में जाएंगे सबको सुनाएंगे, राष्ट्र संत जी का संदेश सुनाएंगे. ग्रामगीता से बनेगा बनेगा हर घर एक मंदिर. ग्रामगीता से बनेगा हर एक साफ करेंगे कूड़ा कचरा. साफ करेंगे कूड़ा कचरा. नहीं रहेगा रोग का खतरा. नहीं रहेगा रोग का खतरा. साधु संत बताते हम नहीं बताते. साधु संत बताते हम नहीं बताते. आपै के विधरोगे विपत पड़ी तबरोगे. सत्संग में आएंगे तन मन झुलाएंगे, प्रभु की अर्जी सब मिलके गाएंगे. फिर कैसे बनेगा हर घर एक मंदिर. ग्रामगीता से बनेगा हर घर एक मंदिर. ग्रामगीता से बनेगा हर घर एक मंदिर. त्या दिवशी मी यवतमाळ साईडनं गेलो आणि तिथं 500 माणसं 3च बाया. माझं डोकं घुमलं. मी बाबा म्हटलं 3च बाया. मी म्हटलं वाढन अर्धा घंटा कीर्तन केलं तरी बाया 3च. मी त्याला विचारलं का म्हटलं काकू तुमच्या गावात 3च बाया का? तरी बोलेच नाही. मग अजून मी म्हटलं अजून वाढन. मग 1 घंटा कीर्तन झालं तरी बाया 3च. मी म्हटलं काकू तुमच्या गावात 3च बाया का? बोलेच नाही. मग शेवटी माझा कार्यक्रम झाला आणि ते काकू माझ्याजवळ आली. काय महाराज म्हणे 3 वेळा 3 बाया 3 बाया 3 बाया लावल्या म्हणे तुम्ही. मी म्हटलं हाय म्हणून म्हणतो. म्हटलं नाही म्हणे आयोजकानं 2-2 3-3 वेळा सांगितलं म्हणे कार्यक्रमाला शोभा आणा कार्यक्रमाला शोभा आणा. बंदी काय फिरली म्हणे फक्त 3च शोभा सापडल्या म्हणे.
चंद्रकला शशिकला झोपल्या म्हणे घरी. एवढं खतरनाक माणसं आहे म्हणून हा विनंती इथं या भारतात लहान लहान पोरीवर अत्याचार होत आहे. एखाद्या डॉक्टरीवर अत्याचार होत आहे. म्हणून महिला मंडळांना एक विनंती करतो, आपल्या मुलांना ABCD 1 2 3 4 शिकवल्यापेक्षा आपल्या मुलाला ABCD 1 2 3 4 शिकवल्यापेक्षा त्याला सांगा, बाळा घरात जशी मी तुझी आई आहे ना रे, बाळा घरात जशी मी तुझी आई आहे ना रे, तशी बाहेरची प्रत्येक आई आपली आई असते बेटा. हे तुम्हाला सांगा लागल, हे महिला मंडळांनी सांगा लागल. इथं लहान लहान पोरीवर अत्याचार होत आहे. तर चांदूर रेल्वेच्या तिकडे एखाद्या लहान पोरीवर अत्याचार झाला, सांगा काय गुन्हा होता तिचा, काय गुन्हा होता. म्हणून जागृत हे कीर्तन जागृत व्हासाठी आहे. म्हणून आपण जागृत झालं पाहिजे. म्हणून लहान पोरीवर संस्कार टाकले पाहिजे. आता काही बाया म्हणा येऊन जाऊन संस्कारावरच येऊन आला. आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या बाबाने माझ्यावर संस्कार टाकले म्हणून मी आज इथं उभा आहे. बरोबर आहे, माझ्यावर संस्कार टाकले म्हणून मी आज इथं उभा आहे. आणि तुम्ही जर पुढं आपल्या मुलांवर संस्कार टाकाल ना, तुमचा मुलगा प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री बनू शकते. म्हणून संस्कार टाकले पाहिजे. म्हणून संस्कार टाकले पाहिजे. ग्रामगीता वाचली पाहिजे. ग्रामगीता जगावं कसं हे शिकवते. जन्मापासून तर मरण्यापर्यंत काय करायचं हे शिकवते. ग्रामगीता उठल्यापासून तर झोपेपर्यंत काय करावं हे शिकवते. ग्रामगीता आपण जेवतो कसं हे सुद्धा शिकवते. म्हणून ग्रामगीता वाचली पाहिजे. घरोघरी ग्रामगीता असली पाहिजे. घरोघरी ग्रामगीता असली पाहिजे. याच्यातला 15वा अध्याय, ग्रामगीतेतला 15वा अध्याय मध्ये आरोग्य हा त्याच्यामध्ये उष्ण पाण्याने स्नान करणे म्हणजे तो बिमारीचा तो समजणे, ऐशी सवय नेहमी लावणे हानिकारक देयासी. तुम्ही 15 नाही, पहिला जरी देवदर्शन हा अध्याय वाचला ना, तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे ग्रामगीता घरोघरी असली पाहिजे. हे तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता आहे. तुकडोजी महाराजांनी या भारत स्वातंत्र्य व्हायच्या आधी चंद्रपूर जिल्हा स्वतंत्र करून दिला. हे होते तुकडोजी महाराज. वाचना ग्रामगीता ग्रंथ, वाचना ग्रामगीता ग्रंथ, वाचना ग्रामगीता ग्रंथ, वाचना ग्रामगीता ग्रंथ. सांगून गेले राजसंत, सांगून गेले राजसंत, सांगून गेले राजसंत, सांगून गेले राजसंत. वाचना ग्रामगीता ग्रंथ, वाचना ग्रामगीता ग्रंथ, वाचना ग्रामगीता ग्रंथ. मी हात जोडून विनंती करतो पुरुष मंडळीले, आपल्या पोराचा मोबाईल तपासत जा. आपल्या पोराच्या मोबाईलात रोजचं 2 GB नेट आहे. किती? रोजचं 2 GB. आपला पोरगा असा काय पाहिजे की ज्याचं रात्री 12च्या अगोदरच 2 GB नेट संपते. पुरुष मंडळीला हात जोडून विनंती, आपल्या पोराचा मोबाईल चेक करा. त्याच्यात जर काही वाईट असलं त्याला असं आणा तुटलं तर चालीन. आपलंच होय, आपलंच म्हणजे तुमचंच होय. टेन्शन नाही घ्यायचं. बदाळ आणायचं पण पाहिजे. माराचाही अधिकार त्याच बापाला आहे, स्वतःतली नसन. नाही तर पोराच्या मोबाईला चुकीचं जडलं, बापानं जोड्यात हाणलं पण चुकून. पोरानं बापाचा मोबाईल हाती घेऊन त्याच्यात चुकीचं नसावं. नाही तर राहिला पोरगा जागर पहिले बापच सुख. आता आरती झाली. डबल आरती म्हणतो काय? नाही. आता काही महाराज एवढं खतरनाक आहे की काय सांगून तुम्हाला. लय भयान बनवते. तुमच्या पोरीचं नाव काय? काय नाव तुमच्या पोरीचं नाव? माझ्या पोरीचं नाव खुशी. खुशी. तुमच्या पोरीच्या माग 15 चंद्र लागले हो, तर 50,000 रुपये खर्च येईल. बरं, काही हरकत नाही. ठीक आहे.
हो 50,000 रुपये माझ्याजवळ देऊन द्या आणि बाकीचं सगळं तुम्हाला करून देतो. एवढे भयाळ बनवते आपल्याला ते लोक. म्हणून हात जोडून विनंती, अशा महाराजच्या मागं लागू नका. म्हणून हात जोडून विनंती. काही महाराज आले तर लोक त्याच्या पाया पडते. लागावं महाराजच्या पाया. तुमचे लफडे चालू ठेवा. एवढं खतरनाक महाराज आहे. 10-15 महाराज जेलात आहे. आता एक मांडीचा महाराज जेलात गेला ताव्यावरचा. एवढं खतरनाक महाराज निघाले आसाराम पासून तर घसाराम पर्यंत. त्याच्यातला फक्त मी नाही पाहिजा. अंगिना हिमान मन साधू मला मान, साधू नावाल साधू होत नाही रे, साधू होटल काचा पाणी नाही रे, साधू होटल काचा पाणी नाही रे. अंगिना हिमान मन साधू मला मान, अंगिना हिमान मन साधू मला मान, साधू नावाल साधू होत नाही रे, साधू होटल काचा पाणी नाही रे, साधू हॉटेल ताजा पाणी नाही रे, हो साधू हॉटेल ताजा पाणी नाही रे. जंगलच्या सोलाला मोठ्या मोठ्या जटा, जंगलच्या सोलाला मोठ्या मोठ्या जटा, गोटीने जाती दिसे मोठा, देवा शान भेटायचा नाही रे, देवा शान भेटायचा नाही रे. साधू नावात साधू होत नाही रे. अंगिना हिमान मले साधू मला मान, अंगिना हिमान मले साधू मला मान, साधू नावाने साधू होत नाही रे, साधू होत ताजा पाणी नाही रे, साधू हॉटेल ताजा पाणी नाही रे, साधू हॉटेल ताजा पाणी नाही रे. आजपासून सांगतो पुरुष मंडळीला तुम्ही स्ट्रिक व्हा. 9च्या नंतर घराच्या बाहेर जायचं नाही, 9:30च्या नंतर घरात यायचं नाही. बाजूवाल्यानं जर म्हटलं तुम्हाला लाज शर्मा नाही का, त्याला म्हणा दत्तक घे. एवढं जीवन राहिलं दत्तक घे. पोरगा म्हणन मी फाशी घेतो, सांग किती फुटडोर पाहिजे. पोरगा म्हणन मी औषध पितो, सांग कोणतं औषध पितो. तुम्हाला खोटं नाही सांगत. औषध जर पेलं तर तू 5 घंटे मरत नाही. खोटं नसेल. तुम्हाला जर खरं नसेल वाटत तर पिऊन पा तुम्ही. हात जोडून विनंती, तुम्ही स्ट्रिक व्हा. आता त्याच्या 70ची पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2000चा त्याच्या पायात बूट आहे, 100-200 त्याच्या 100-200 रुपये त्याच्या खिशात आहे. 100-200 हे देते, 100-200 हे देते. हे तर लय शायनिंग. ते म्हणते मी त्याला लय ओळखतो, 7वी पासून ओळखतो मी त्याले 7वी पासून ओळखतो. तो असाच आहे. काय म्हणते तो असाच आहे. कोणाले? नवऱ्याले म्हणते तो असाच आहे. मग त्याच्या इकडे 200 येईन दिले, 500 तुम्ही दिले तर तो काय हरिपाटाला जाईन काय? तो काय कीर्तनाला जाईन काय? तो दारू पिईन. पैसे कमी पडले, चोऱ्या काऊन वाढल्या? तर ह्या पोरीला फुकट खायची सवय लागली म्हणून चोऱ्या जास्त वाढल्या. म्हणून हात जोडून विनंती, तुम्ही स्ट्रिक व्हा जराशे. महिला मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती. कोणती जर बाई म्हणत असेल माझ्या मुलाला खासदार करायचंय, माझ्या मुलाला आमदार करायचंय, माझ्या मुलाला नगरसेवक करायचंय, हात जोडून विनंती करतो. त्याला खासदार बनवण्या पहिले, त्याला आमदार बनवण्या पहिले, त्याला नगरसेवक बनवण्या पहिले त्याला एक चांगला माणूस घडवा. त्याला एक चांगला माणूस विश्वती घर पासुनी जीवा होत सदा रंग, प्रगट तो भक्तीचा रंग. अहंकार गडतो, लोभ हा त्यागाने पडतो, लोभ हा त्यागाने पडतो, जडत से
प्रेमाची वंग जड कसे प्रेमाची वंग असा हा संताचा संग असा हा संताचा संग असा हा संताचा संग वची घर भासुरी जीवहा होत सदा दंग प्रगटतो भाग्यचा हट्ट असा हा संताचा संग असा हा संताचा संग असा हा संताचा संग कपडे झाले छोटी तर संस्कार कुठून येणार कपडे झाले छोटी तर संस्कार कुठून येणार फुलं झाले प्लास्टिकचे तर सुगंध कुठून येणार अन्न झालं धान्य झालं व्हायब्रेटचं तर पोषण कुठून येणार आणि भक्त झाले स्वार्थी तर भगवंत कुठून येणार तर भगवंत कुठून येणार आता ते नवीनच गाणं निघालं होतं चांद तारो में नजर आए चेहरा तेरा चांद तारों में नजर आए चेहरा तेरा चांद तारों में चेहरा तेरा कायच्यात म्हणते चांद तारो में नजर आए म्हणते चेहरा तेरा आणि तिच्या डोक्यात हुवा माऊन नाही राहिल्या सांगा चांद तारो में नजर आए म्हणते आणि काही पोरा आता एवढे स्टाईल मारते म्हणते बता तेरे ले चांद लावू की तारे त्या बापाच्या वाडीतला मालो चांद आणशील की तारे हे सगळ्याच पोराची डायलॉग असते सगळ्याच पोराची आता तुमच्या इकडे नाही आहे पोरं हात जोडून आणतील त्याच्यात नसले पाहिजे काही पोरं लंबे झाले त्या पोरीच्या पै खोटं नाही सांगत म्हणून आपल्या तुमच्यावर संस्कार घडले पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आहे तुमच्यावर संस्कार घडले पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आहे महिला मंडळाला हात जोडून म्हणते तुम्ही घरात 3 गोष्टी जपून वापरा एक वीज एक पाणी आणि एक तोंडाची वाणी हे जपून वापरा तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा काहीच अधिकार नाही सासू सासऱ्याला बोलायचा तुम्हाला काहीच नाही तरी म्हणते माय नवऱ्याचं तुम्ही वाटोळं केलं म्हणते वाटोळं केलं म्हणते नवऱ्याचं वाटोळं तुम्ही होते का वाटोळं करायच्या वेळेस तुमच्या नवऱ्याच्या पै चार शिक्षकांना बदल्या करून घेतल्या तरी म्हणते वाटोळं केलं म्हणते जीवनाचं हात जोडून म्हणते तुम्हाला काय वाटते तुमची बायको तुमच्यावर लस प्रेम करते कोणाला वाटते तुमची बायको तुमच्यावर लस प्रेम करते कोणाची बायको कोणावर प्रेम नाही करत हात जोडून म्हणते जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंतच आहे नाती जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत नाती आहे कोरोनानं शिकवलं आपल्याला नातं कसं कोरोनानं शिकवलं ज्या वेळेस नवऱ्याले कोरोना झालता त्यावेळेस बायानं दरवाजाच्या फटीतून टाटलं उलट दरवाजाच्या फटीतून तेवढंच काय नाही तर बँकेत घेऊन झोपून राह हात जोडून म्हणते तुम्हाला दुनिया में हमारा कोई नहीं दुनिया में हमारा कोई नहीं सब साथी है प्यारे मतलब के सब साथी है प्यारे मतलब के सब साथी है प्यारे दुनिया में हमारा कोई दुनिया में हमारा कोई नहीं सब साथी है प्यारे मतलब के सब साथी है प्यारे मतलब के सब साथी है प्यारे मतलब के दौलत की कमाई लाखों की ये महल बनाया खुद के लिए महल बनाया खुद के लिए दौलत की कमाई लाखों की ये महल बनाया खुद के लिए उसमें रहने वाला मर भी गया उसमें रहने वाला मर भी गया उसमें रहने वाला मर भी गया तो रोने वाला कोई नहीं वाला कोई नहीं दुनिया में हमारा कोई नहीं दुनिया में हमारा कोई नहीं सब साथी प्यारे मतलब के सब साथी प्यारे मतलब के सब साथी प्यारे मतलब के आजकाल कोणी
देते हो? काय देते? केस. मी त्या दिवशी एका गावला गेलो आणि तिथे एका पोराचा बाप वरला. मी म्हटलं लय दुखाचं काम झालं. तो पोरगा होता लय अमीर, करोडपती होता, इंजिनियर होता. मी म्हटलं आता पोरासोबत आता बापासोबत पाठवते म्हटलं एखादी गड्डी. पण येऊन जाऊन देणं दिले काय? केस. केस. एवढं बापावर प्रेम येऊन राहिले. एखादा हात द्या, एखादा पाय द्या, एखादा डोळा द्या. त्याला माहिती आपण हात दिला तर हात वापस येत नाही, पाय दिला तर पाय वापस येत नाही, डोळा दिला डोळा वापस येत नाही. केस दिले तर येऊन जाऊन केस येणारच आहे 15-20 दिवसात. केस जातीन कुठं म्हणून केसच देते. म्हणून केस आपण काय केस दिले पाहिजे का? आपण दिले पाहिजे का केस आपण? आता एक तो सण निघाला त्या दिवशी सगळेचे बाप कावळे बनून येते. सगळेचे बाप. कोणता सण आहे तो? अखरपक. आणि अखरपकच्या दिवशी आमच्या इकडे एक जण आला. महाराज म्हणे यायचा म्हणे. मी म्हटलं ठीक आहे मी येतो. त्याने मला 11 वाजता बोलावलं. किती वाजता? 11 वाजता. कायले बोलावलं? जेवण करायला. त्याने जेवण करायला मला 11 वाजता बोलावलं आणि त्याने तो नैवेद्य करून ठेवला होता. त्याच्यात भात भाजी कुरवडी पापड कढी सगळंच होतं त्याच्यात. त्यानं तो नैवेद्य बनवून ठेवला आणि त्यानं असा घेतला आणि त्यानं असं फेकला. त्यानं 11 वाजता फेकला. किती वाजता? 11 वाजता. त्यानं 11 वाजता नैवेद्य फेकला. 11 वाजले तरी 11:30 वाजले तरी कावळा आला नाही. 11:30 ते 12 वाजले तरी कावळा आला म्हणे. कोणत्या कामात गुंतला असेल. मी म्हटलं ठीक आहे. 12चे 12:30 झाले तरी कावळा आला नाही. 12:30चे 1 वाजले इकडून तिकडून एक कावळा आला. त्यावेळेस तो काय म्हणते? महाराज याने याच्यातला एकी घास खाल्ला तर हा माय बाप म्हणते. काय म्हणते? याने याच्यातला एकी घास खाल्ला तर हा माय बाप म्हणते. नाही म्हटलं ठीक आहे. याने याच्यातला एकी घास खाल्ला तर हा म्हटलं त्याच बाप. मग त्या कावळ्यानं त्याच्यातले 2-3 घास खाल्ले. याच्या घरी खाल्लं म्हणजे नायचा बाप झाला. पण ते कावळं एवढं लुजिंदर निघालं काका. खोटं नाही सांगत. याच्या घरी तर खाल्लं दुसऱ्याच्या घरी आज स्वप्न केला. मी म्हटलं एकाचेच तो 2 बाप नव्हते. दुसऱ्याच्या घरी करता तिसऱ्याच्या घरी हात सप्पा केला. असं करता बुड्यानं पुरा एडिया सप्पा केला. मी म्हटलं बदमाश होता म्हटलं बुड्या. लफडेबाज होता म्हटलं बुड्या. जिंदेपन में रोटी न देवे मरेगा जब पछताइयो. अडानी दुनिया कैसे तरियो रे. 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 जिंदेपन में रोटी न देवे. ओ जिंदेपन में रोटी न देवे मरेगा जब पछताइयो. कैसे तरियो रे. अडानी दुनिया कैसे तरियो रे. अडानी दुनिया कैसे तरियो रे. अडानी दुनिया कैसे तरियो रे. आता स्वतःसाठी जगण्यात मायना इतरांसाठी जगा. इतरांसाठी जगणं म्हणजे काय? या कार्यक्रमाची वर्गणी आणून द्या. ज्याच्या इकडे वर्गणी बाकी असेल त्यानं वर्गणी आणून द्या. जे वर्गणी मागायला जाते त्यालाच माहित आहे. त्याला म्हणाव ते वर्गणी मागायला जाते त्यानं म्हणाव काव काका वर्गणी या 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 या. तुम्हाला देतो कोणाला देतो. तुम्हाला तर दिलीच पाहिजे. तुम्ही नसतं तर कसं झालं असतं. तुम्ही आहे म्हणून एवढ्या दिवसाचा कार्यक्रम झाला. तुम्ही आहे म्हणून आपला स्वतःचा कार्यक्रम होते. एवढा बोलते असं वाटते अर्धा खर्च हात देते. त्याचं बोलणं झाल्यावर मग त्याला विचाराव काव काका किती मांडा लागते. मांडणं 10 रुपये. 10वाला पहिल्याच पंक्तीत जेवाले. यतीनी एकटा सपरिवार सकुटुंब डब्बा लेके आजी. एवढं खतरनाक झालं. म्हणून हात जोड. काम करणारे कमी बोट फिरवणारे जास्त असते. 2 रॅनची बोट अंगुठी घालते 2-2 वेळा बोट फिरवते. एक बकेट तिथं वाळा एक बकेट इथं वाळा. त्याला मला शानपणा कमी कर. बोटातली अंगठी काढ. हातात बकेट घेऊन तिथं वाटते तिथं वाळ. आता तू 10वाला येते जेवायला त्याने चुपचाप जेवण चाललं जा. नाही तू जास्तीची शानपणा कर. भाजी थोडी फिक्कीने झाली का तू का चटणीच्या महिन्यात झालता का काय राजा? हात जोडून नंतर तुम्हाला. आणि तुम्ही हसले पाहिजे. मी हसतो कोण का 2 वर्ष झाले तुम्ही हसले नाही. कोरोनाचे आहे ना पुरे जाम झाले तुम्ही. म्हणून तुम्ही हसले पाहिजे. तुम्ही हसले तर फ्रेश राहिले पाहिजे. तुम्ही फ्रेश राहिले पाहिजे. म्हणून आपलं हे कीर्तन आहे. म्हणून हसले पाहिजे तुम्ही. म्हणून
हसले पाहिजे ना तुम्ही. माझी तब्येत नाही बरोबर. मी 4 वेळा दवाखान्यात गेलो. किती वेळा? 4 वेळा. 4 वेळा दवाखान्यात गेलो. आता काही लोक म्हणून हा जास्तीचा बोलते म्हणून. कोण्या दवाखान्यात गेले होते? कोण्या दवाखान्यात गेले? डॉक्टर राठी साहेबाच्या दवाखान्यात मी 4 वेळा आलो. किती वेळा? 4 वेळा दवाखान्यात आलो. बिजू साहेबाच्या सुद्धा दवाखान्यात मी गेलो. हात जोडून नंती. आणि कार्यक्रम म्हणजे सोपी नाही. कार्यक्रम म्हणजे सोपी नाही. तुकडोजी महाराजांना खंजरी वाजवली जपानमध्ये. कुठं? जपानमध्ये खंजरी वाजवली. की खंजरी मेरी रोज बजेगी खंजरी, ओ मेरी रोज बजेगी खंजरी, खंजरी 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 मेरी रोज बजेगी खंजरी, ओ मेरी रोज बजेगी खंजरी, ओ मेरी रोज बजेगी. सगळ्यात जास्त मजा लग्नात सगळ्यात जास्त मजा कोणाची असते? ती असते कॅमेरावाल्याची. कॅमेरा नवरीवर कमी, नवरीच्या मैत्रिणीवरच जास्त असते. लग्नच होऊन राहिले. हे 50 वर्षाचे 50 वर्षाचे याचं लग्नच व्हायचं अजून. मी त्याला विचारलं का म्हटलं कितीची पोरगी पाहिजे? 30ची पाहिजे की 40ची पाहिजे? ते म्हणे महाराज तुम्ही टेन्शन काय घेता, 25-25च्या 2 पा म्हणे. एवढं खतरनाक काम झालं म्हणून हात जोडून ते कोणाचे लग्न नेऊन राहिले. म्हातारा झाला पण लग्न नेऊन राहिले. आणि म्हातारे दुसरं लग्न करायला भेट नाही. पहिली बायको मेली तर दुसरं लग्न करते. त्याला विचारा का आप्पा काऊन केलं? ते म्हणे का जीव घालायला कोणीच नव्हतं, स्वयंपाक करायला कोणीच नव्हतं म्हणून करून घेतले म्हणे. एवढं खतरनाक आहे म्हणून हात जोडून नंतर तुम्हाला. आपला कार्यक्रम हा तरुण पोरीसाठी आहे. आणि तरुण पोरीची व्याख्या काय? तर हा गणपती ज्यांनी बसवला असे अध्यक्ष विनीत बोकाडे यांच्यासाठी एक वेळा जोरदार टाळ्या वाजवा. आणि या मंडळासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. हे नवयुवक हरिओम गणेश उत्सव मंडळ, हरिओम नगर, मथुरा नगर रोड, अमरावती. अध्यक्ष विनीत बोकाडे, उपाध्यक्ष यश दुवार, कोषाध्यक्ष विनीत भटकर, यश गुर्डे, सहसचिव संदीप जावले. आणि कार्यक्रम कसा घेतला तुम्हाला हेही सांगतो. आता मी कटिंगच्या दुकानावर गेलो आणि तिथं बोकडे साहेब बसले होते. मी म्हटलं मी कीर्तनकार आहे म्हणे. आता तू हात पायने शिकून घे म्हणे. सिटीतले लोक लय मॅट आहे म्हणे. कवड्यांनी आणि एवढं खतरनाक आहे की खोटं नाही सांगत तुम्हाला. आता काही महाराजची दुधानं आंघोळ करते. दुधानं काय वय म्हणते तर तीर्थ वय म्हणते. तीर्थ त्या महाराजनं तीर्थात आपलं तीर्थ सोडलं असेल तर काय करा. तीर्थ वय म्हणते. तीर्थ म्हणून हात जोडून म्हणते राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. पापियों के हो गई, पापियों के पाप धोते मी बोकडे साहेबांना अशी विनंती करतो त्यांनी टेस्ट पाशी या. बोकडे साहेब जिथं कुठं असेल त्यांनी टेस्ट पाशी या. तुझी सेवा करीन मन भावे, माझे मन गोविंद रमले, माझे मन गोविंद रमले. तुझी सेवा करीन मन भावे, ओ तुझी सेवा करीन मन भावे, ओ तुझी सेवा करीन मन भावे.